सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 19वा समास 10वा विवेक लक्षण निरूपण। श्रीराम जेथे अखंड नाना चाळना, जेथे अखंड नाना धारणा, जेथे अखंड राजकारणा मनासी आणिती। सृष्टीमध्ये उत्तम गुण तितुके साले निरूपण। निरूपणा विणक्षण रिकामा नाही। भक्ती मार्ग विशद कळे उपासना मार्ग आकळे। ज्ञान विचार निवळे अंतर्यामी। तितुक्यांची अंतरे धरावी, विवेके विचारे भरावी। कडो विकडीसी विवरावी अंतकरणे। जितुके काही आपणासी ठावे, तितुके हळूहळू शिकवावे। शहाणे करुणी सोडावे बहुत जन। संसार मुळीच नासका विवेके करावा नेटका। नेटका करिता फिका होत जातो। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन संत संघाला उपस्थित माझे सगळे गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव। आज आपण पाहणार आहोत दशक 19 समास 10वा विवेक लक्षण निरूपण। मागील संत संघामध्ये आपण समास 9वा पाहिला राजकारण निरूपण। यावर स्वामीजींनी छानसं आपल्याला मार्गदर्शन केलं। जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या आपल्याला गुरुकिल्ल्या दिल्या की जेणेकरून आपण या जीवनाचं या नरदेहाचं सार्थक करू शकतो। त्याचपैकी त्यामध्येच एक गुरुकिल्ली दिली की जीवन जगत असताना काय केलं पाहिजे तर ते विवेकाने जगलं पाहिजे। आणि तेच विवेक कसा असतो ह्याच्याबद्दलच मार्गदर्शन या समासामध्ये 10व्या समासामध्ये समर्थांनी केलेलं आहे। आणि म्हणूनच या समासाचं नाव आहे विवेक लक्षण। या समासामध्ये समर्थांनी काय दिलेलं आहे तर ज्याच्या अंगी विवेक आहेत अशा माणसाची लक्षणं दिली आहेत। म्हणजे विवेक विकसित झाल्यानंतर तो माणूस नेमका कसा वागू लागतो ह्याबद्दल वर्णन केलेलं आहे। आणि मग त्या माणसाला काय नाव दिलं आहे समर्थांनी तर महंत। किंवा महंतामध्ये विवेक नावाचा जो गुण आहे दैवी गुण आहे तो विकसित झालेला आहे। आणि त्यामुळे त्याच्यामध्ये नेमकं काय परिवर्तन झालेलं आहे ह्याचं वर्णन काय केलेलं आहे समर्थांनी या समासामध्ये दिलेलं आहे। मग समर्थ म्हणतात की विवेक या महंतामध्ये विकसित झालेलं हे कशावरून ओळखायचं तर त्यासाठी त्यांनी अनेक प्रकारची लक्षणं सांगितली आहेत। त्यामध्ये एक सांगितलेलं आहे की या महंताला वैराग्याची फार मोठी आवड असते। तो काय करतो या उपाधीमध्ये रमतो पण तो उपाधीमध्ये रमत असताना तो अडकत नाही त्यामध्ये। पुढे म्हटलेलं आहे की तो काय करतो उपासना आचरतो आणि काय करतो त्यासाठी स्वतः पदभ्रमण करतो आणि अनेकांना त्या उपासनेचा मार्ग सांगतो।
मग हे जे सगळे गुण आहेत, हे सगळे गुण आपल्या स्वामीजींकडे सुद्धा आहे. कारण ते सुद्धा एक महंत आहेत, आपल्यासाठी ते महंत आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा विवेक नावाचा गुण हा विकसित झाल्यामुळे त्यांच्यामध्ये ही सगळी लक्षणं दिसतात आणि त्याप्रमाणे ते आपल्याला मार्गदर्शन करतात. समर्थांनी काय सांगितलं की महंताकडे काय असतं की वैराग्य असतं. कारण त्याला विवेक जागृत झाल्यामुळे त्याला माहीत असतं की हा जो संसार आहे हा नासका आहे, नश्वर आहे, हा संपून जाणार आहे. त्यामुळे मला विवेकाच्या बळावर हा जो काही वेळ मिळाला, या वेळामध्ये मला काय करायचं आहे, सार्थक करायचं आहे. आणि ह्यामुळे त्याला वैराग्य त्याच्यामुळे ठासून भरलेलं असतं. हेच स्वामीजींमध्ये बघताना आपल्याला दिसेल की या स्वामीजींनी केवढं मोठं वैभव निर्माण केलेलं आहे. पण या सगळं निर्माण केलेलं असताना सुद्धा ते जरासुद्धा यामध्ये अडकलेले नाही आहेत. एवढं असताना सुद्धा त्यांनी काय केलं, आपण अगोदरच्या प्रवचनांमध्ये जर ऐकलं असेल संत संघांमध्ये काही अगोदरच्या, की स्वामीजींनी सांगितलं की उत्तराधिकाऱ्यांच्या ताब्यामध्ये मी सगळं देऊन टाकलेलं आहे आणि मी ह्यापासून काय होतोय, वेगळा होतोय, विरक्त होतोय. म्हणजेच काय, ते एवढं वैभव निर्माण करून सुद्धा ते काय झालेत, ह्यापासून वेगळे झालेत. का तर त्यांच्यामध्ये विवेक निर्माण झालेला आहे. पुढे समर्थांनी सांगितलंय की तो लोकांवर निस्वार्थ प्रेम करतो. का तर त्याला ठाऊक झालेलं असतं की जो माझ्यामध्ये जे परब्रह्म आहे तेच काय आहे, प्रत्येक जीवमात्रामध्ये आहे. आणि म्हणून तो प्रत्येकावर काय करत असतो, निस्वार्थपणे प्रेम करत असतो. त्याच्या सुखदुःखांमध्ये सहभागी असतो, त्याच्या अडचणी ऐकून घेत असतो. आज आपण सुद्धा बघतो की आपण कुठल्याही प्रसंगामध्ये असू दे, अगदी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू दे, तिथून हाक मारली तरी आपल्यासाठी आपले स्वामीजी काय करतात, धावून येतात ना. म्हणजेच काय, तर ते आपल्या सुखदुःखांमध्ये, अडीअडचणींमध्ये काय होतात, तर आपल्यामध्ये सहभागी होतात. आणि त्यामुळे आपल्याला एक त्यांचा मोठा आधार वाटतो. कुठल्याही प्रसंगामध्ये असलो तरी वाटतो की नाही, जोपर्यंत स्वामीजी माझ्याशी पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तोपर्यंत मला काहीही होणार नाही, हा आधार आपल्याला वाटतो. पुढे समर्थाने सांगितलंय की काय करतो, तो स्वतः उपासना आचरतो आणि स्वतः त्यासाठी बाहेर पडतो आणि सगळ्यांना ते ज्ञान देतो. आज आपण सुद्धा बघतो की स्वामीजी स्वतः उपासना आचरतात. स्वामीजींनी काही आठवड्यांच्या अगोदर संत संघामध्ये सांगितलेलं की मी नाणीजमध्ये असलो आणि पालखी उत्सव असेल तर मी त्या पालखीला आवर्जून जातो. मी नाणीजला कधीही आलो तरी पहिले गजानन महाराजांचं दर्शन घेतो आणि मगच काम करतो. म्हणजेच काय, ह्याच्यात आपण शिकलं पाहिजे की स्वामीजी काय करतात, अगोदर स्वतः उपासना आचरतात आणि मग आपल्यालाही संदेश दिलेला आहे की दिवसातून 10 मिनिटं वेळ काढा, कुणाचंही वाईट चिंतू नका आणि काय करा, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. आणि त्यासाठी ते काय करतात, अहोरात्र वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचन दर्शनाचे कार्यक्रम लावत आहेत आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला हा संदेश देत आहेत. त्यापुढे नंतर समर्थ सांगतायत की महंताच्या ठिकाणी अजून एक गुण असतो, तो म्हणजे कोणता, तर त्याच्याजवळ जे जे काही ज्ञान असतं ते तो काय करत असतो, अगदी मोकळ्या हाताने प्रत्येकाला देत असतो. म्हणजेच काय, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांचे शिकवावे, शहाणे करून सोडावे अवघेची जन. आज आपण सुद्धा बघतोय स्वामीजींना जे जे ज्ञान प्राप्त झाले ते ते ज्ञान स्वामीजी आपल्याला काय करत असतात, अगदी आपल्याला समजेल अशा सहज सोप्या शब्दामध्ये सांगत असतात. आणि म्हणूनच हे संत संघ असतात की आपल्याला वेळ नाही आहे की पूर्वी गुरुकुल असायचे, गुरुकुलामध्ये शिष्य जायचे आणि गुरूंकडून शिकायचे. आज तेवढा वेळ नाही आहे, गुरु प्रत्येकाच्या घरी येऊ शकत नाही किंवा प्रत्येक शिष्य गुरूंकडे येऊन राहू शकत नाही. आणि म्हणूनच स्वामीजींनी संत संघाची रचना केली आणि संत संघाला स्वामीजी स्वतः निर्गुण रूपात येतात. आणि तेव्हा आपलीही जबाबदारी आहे की आपण हे संत संघाला आलं पाहिजे आणि हे काय केलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे. मग समर्थ पुढे म्हणतात की महंत जेव्हा हे ज्ञान देत असतो तेव्हा त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता, त्याचा पंथ कोणता, हे तो कधीही पाहत नाही. आज आपणही बघतो, आज लाखो भाविक स्वामीजींकडे येतात, स्वामीजी त्यांना मार्गदर्शन करत असतात. पण ते कधीतरी बघतात का, अरे तुझी अमुक एक जात आहे, तुला मी सांगणार नाही, तू बाजूला, तुझी ही जात आहे ना, ये तुला सांगतो, असं कधी बघतो का. तर उलट ते आपल्याला काय सांगतात, जात पात पूछे न कोई, जो हरी का भजन करे वो हरी का होई. म्हणजे हेच काय, तर विवेक जागृत झाल्यामुळे, विकसित झाल्यामुळे हे गुण त्यांच्या अंगी आलेले आहेत. मग आपल्याला प्रश्न पडला असेल की ठीक आहे, हे सगळे गुण ज्याच्यामध्ये विवेक निर्माण झालेला आहे अशा महंताकडे आहे, स्वामीजींकडे आहे, पण आम्ही नेमकं यासाठी काय करायचं, आमच्याकडे विवेक जागृत झाला आहे की नाही हे आम्हाला कसं कळेल, किंवा तो झाला असेल किंवा नसेल तर त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. ते इथे एक छानसा दृष्टांत सांगते. एक दोन मित्र असतात, एकाचं नाव असतं विवेक आणि एकाचं नाव असतं वैभव. दोघं मित्र असतात, एक साधारण 23 ते 25 वयोगटातील हे मित्र.
एका गावात राहत असतात. आता घरासाठी आपल्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी कामधंदा केला पाहिजे, काहीतरी कमवलं पाहिजे. म्हणून तर काय धंदा करायचा, म्हणून हे काय करतात, जंगलामध्ये जायचं, लाकडं तोडायची आणि ती विकून त्याच्यातून जे काही पैसे मिळतील त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. आणि म्हणून हे रोज सकाळी उठून काय करायचे, जंगलात जायचे, लाकडं तोडायची आणि मग संध्याकाळी दुपारी बाजारात जाऊन ती विकायची आणि त्याच्यातून जे पैसे येतील त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचे. पण ह्या दोघांच्या नेहमी अशा चर्चा व्हायच्या, कारण दोघंही मित्र असतात. तर हे चर्चा व्हायच्या की वैभव म्हणायचा की अरे रोजचं काम कटकटीचं कंटाळा येतो, भर दुपारी उन्हामध्ये एवढं घाम गाळायचा, लाकडं तोडायची आणि ती विकायची आणि एवढं करून पैसे सुद्धा काही जास्त मिळत नाही. आपल्याला असं कोणतरी भेटलं पाहिजे की तो आपल्याला गडगंज श्रीमंती मिळवून देईल, असे वैभवचे विचार असायचे. परंतु हा विवेक जो होता तो म्हणायचा की बाबा मला काही पैसे वगैरे नको, मला काय वाटतं माहिती आहे की सृष्टी कशी निर्माण झाली ह्याच्याबद्दल मला फार आश्चर्य वाटतं की हे सगळे प्राणी मात्र आहेत, पण त्यापेक्षा आपण हा माणूस प्राणी वेगळा का, याबद्दल मला आश्चर्य वाटतं आणि याबद्दल मला जर कोणी ज्ञान दिलं ना तर फार बरं होईल. आणि अशा त्यांच्या चर्चा चालू असायच्या आणि ते काम करायचे. नेहमीप्रमाणे एक दिवस काय होतं, ते जंगलामध्ये जातात आणि काय करत असतात, लाकडं तोडण्याचं त्यांचं काम चालू असतं. त्याच दिवशी नेमकं काय झालेलं असतं, त्या राज्याचा जो राजा असतो तो शिकारीसाठी त्या जंगलामध्ये आलेला असतो. आता जंगलामध्ये आल्यानंतर तो सोबत काही सैनिक वगैरे घेऊन आलेला असतो. पण नेमका तो काय करतो, त्या जंगलामध्ये रस्ता भरकटतो, त्याचे सगळे सैनिक एका बाजूला निघून जातात आणि हा दुसऱ्या बाजूला निघून येतो. आणि असं करता करता रस्ता शोधत शोधत तो जंगलामध्ये एकदम आतमध्ये जातो आणि तिथे एकदा वाघाच्या ह्याच्यामध्ये सापडतो. वाघ त्याच्यावर हल्ला करतो. वाघ हल्ला करू लागतो म्हणून हा जोरजोरात ओरडू लागतो की वाचवा वाचवा वाचवा. आणि त्याच वेळी हे दोघं मित्र वैभव आणि विवेक त्या जंगलामध्ये लाकूड तोडीचं काम करत असतात. त्यांना आवाज ऐकू येतो की कोणतरी माणसाचा आवाज येतोय की वाचवा वाचवा, आपण जाऊन बघितलं पाहिजे. म्हणून लाकडं तोडण्यासाठी त्यांच्याकडे कुऱ्हाड कोयता जे काही असतं ते घेऊन ते आवाजाच्या दिशेने जातात. आवाजाच्या दिशेने गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की एक कोणतरी चांगला माणूस आहे, राजाच दिसतोय बहुतेक, आणि त्याच्या कपड्यांवरून तरी तो राजा दिसतोय आणि तो वाघाच्या तावडीत सापडलाय. आणि म्हणून ते त्यांच्याकडे असलेल्या हत्यारांद्वारे त्या वाघापासून त्या राजाची मुक्तता करतात. तर राजाची मुक्तता करतात आणि ते वाघाला हकलवून लावतात. तर राजाला आनंद होतो की या दोघांमुळे माझा जीव वाचलाय. म्हणून राजा प्रसन्न होतो आणि सांगतो की काय करा की उद्या तुम्ही माझ्या राजवाड्यामध्ये सकाळी ठीक 9 वाजता या, मी तुम्ही जे मागाल ते तुम्हाला बक्षीस देईन. त्यामुळे तुम्ही आज काय बक्षीस मागायचं हे ठरवून ठेवा. आणि मग राजाच्या तोपर्यंत राजाचे जे सैनिक हरवलेले असतात ते सुद्धा तिथपर्यंत येऊन पोहोचतात. आणि मग राजा राजवाड्यात निघून जातो आणि हे दोघं मात्र यांच्या घरी येतात. आता हे दोघांनाही ठरवायचं असतं की उद्या मागायचं काय. आणि वैभवनी तर ठरवलेलंच असतं की मला हे कबाळ कष्ट करून कंटाळा आलेला आहे, मी राजाकडनं काय मागणार तर संपत्ती मागणार, धनदौलत मागणार. आणि विवेक काय ठरवतो की नाही नाही, मला धनदौलत नको आहे, मला काय करायचं आहे की मी या सगळ्यांपेक्षा वेगळा कसा आहे हे मला शोधायचं आहे. तर मी राजाकडून तशी मागणी करणार. ठरल्याप्रमाणे तो दिवस संपतो. दुसऱ्या दिवशी राजाने बोलवलेलं असतं आणि म्हणून रोज सकाळी ठीक 9 वाजता ते राजवाड्यामध्ये पोचतात आणि दोघंही आनंदित झालेले असतात का तर आज राजाकडे आपण जे काही मागणार आहोत ते मिळणार आहे. दोघंही राजवाड्यामध्ये राजासमोर जातात. मग राजा विचारतो की तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही माझा जीव वाचवला, तुमच्यामुळे आज मी जिवंत आहे, तर मी अतिशय खुश आहे, तुम्ही जे मागाल ते मी देणार आहे. पहिलं वैभवला विचारलं जातं की तुला काय पाहिजे. वैभव सांगतो की मी खूप गरीब घरातला आहे, रोज कष्ट करतो आणि त्या कष्टांचा मला कंटाळा आलेला आहे, त्यामुळे मला काय पाहिजे, संपत्ती पाहिजे. तर तू मला काय कर, 20,000 सुवर्ण मुद्रा दे. राजा म्हणतो ठीक आहे. लगेच सेवेकरींमार्फत ते मागवलं जातं आणि ते त्याला दिलं जातं. आता विवेकला विचारण्यात आलं की अरे विवेक तुला काय पाहिजे. विवेक म्हणतो की हे राजन की ह्याच्यासारखं मला धनदौलत नको आहे, मला एक आश्चर्य वाटतं की ही सृष्टी चालते कशी आणि या सृष्टीमध्ये असलेल्या प्राण्यांपैकी मीच वेगळा का आहे, ह्याबद्दल मला ज्ञान पाहिजे. राजन म्हणतो की ठीक आहे, तुला हे ज्ञान पाहिजे, मी काय देऊ शकत नाही, पण आमचे राजगुरू जे आहेत ते तुला नक्की ज्ञान देतील. मी तुला त्यांच्याकडे सुपूर्त करतो, तू त्यांचं शिष्यत्व पकड आणि तू ज्ञान घे. हा वैभव चिडतो, तुला काय समजतं की काय, काय ते ज्ञानविन पाहिजे तुला, अरे पैसा घ्या, आपण जाऊ मौज मजा करू, इतके दिवस कष्ट करून कंटाळलं तर धन माग. विवेक म्हणतो नाही नाही, मला धनसंपत्ती नको आहे, मला ज्ञान हवं आहे. हा वैभव म्हणतो जाऊ दे, वेळ लागला याला, मी जातो. हा धनसंपत्ती घेतो आणि निघून जातो. हा विवेक मात्र काय करतो, त्या राजगुरूंकडे जातो आणि त्या गुरुदेवांचं शिष्यत्व पत्करतो आणि गुरूंनी दिलेली साधना करू लागतो. गुरूंनी सांगितलेली साधना करत करत, त्यांची सेवा करत करत तो एक दिवस काय करतो, आत्मज्ञानापर्यंत पोचतो.
आणि आता तोपर्यंत त्या गुरुदेवांचं सुद्धा काय झालेलं वय झालेलं असतं आणि म्हणून गुरुदेवांना असं वाटतं की माझ्या सगळ्या शिष्यांमध्ये हा शिष्य विवेक नावाचे शिष्य काय आहे उत्तराधिकारी होण्यास योग्य आहे, तर ह्याला आपण हे राजगादी पद देऊया आणि आपण ह्याच्यातून मोकळे होऊया. आणि त्याप्रमाणे तो राजाला सांगून त्याला ते राजगादीवर बसवतो. आता राजगादीवर बसल्यानंतर विवेकच्या लक्षात येतं की अरे सगळं घडलं कशामुळे, तर आम्ही दोघं मित्र एकदा लाकडं तोडत होतो आणि तेव्हा राजाचा जीव वाचवला म्हणून मी इथे आलो. पण तो माझ्यासोबत जो वैभव होता तो आता नेमका काय करत असेल, आपण एकदा जाऊन भेटलं पाहिजे. आणि म्हणून वेळात वेळ काढून हा विवेक काय करतो, त्या वैभवच्या घरी गावामध्ये जातो. गेल्यानंतर बघतो तर काय ह्याला वाटतं की आता ह्याला एवढी संपत्ती मिळाली, ह्याने चांगलं घरदार बांधलं असेल, चांगला सुखी संसार असेल. पण बघतो तर काय जसं ह्याचं पूर्वी जुनं म्हणजे घर होतं तसंच घर आहे. आणि म्हणून हा आतमध्ये जातो तर वैभव एका अंथरुणावर पडलेला असतो, शरीर पूर्ण जर्जर झालेलं असतं. हा बघून चकित होतो की हे असं काय झालं. तेव्हा तो वैभव जवळ विचारपूस करतो, अरे राजाने तुला ते एवढं धनदौलत दिलेलं, एवढ्या सुवर्णमुद्रा दिलेल्या आणि तुझी अवस्था अशी का. त्यावेळी वैभव सांगतो की मला धनदौलत दिली त्यामुळे मी काय केलं, दुर्व्यसनी झालो, माझ्याकडे काय झालं पैसा आला आणि माझ्यामध्ये वैभव आलं, पण माझ्यातला विवेक संपला आणि म्हणून ही माझी अवस्था झाली. सांगायचं तात्पर्य काय, तर जर विवेक आपल्याला स्वामीजीने एका संत संघामध्ये सांगितलेलं की विवेक म्हणजे काय, काय करावं आणि काय करू नये हे जे सांगतो तो कोण, विवेक. गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. हा देव आपल्याला जर भेटायला हवा असेल तर आपल्यामध्ये विवेकाची आवश्यकता आहे. आणि हा विवेक शोधायला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही, तो गुरुपाशीच आहे. आणि हा गुरु आपल्याला कुठे भेटणार आहे, तर संत संघात भेटणार आहे. म्हणून संत संघ चुकवता कामा नये. समर्थ रामदास स्वामींनी, आता हा 190वा समास आहे, शेवटचा समास 19व्या अध्यायातला. म्हणजे 190 आपल्याला संत संघ झाले तरी सुद्धा आईची माया समर्थांची कमी होत नाही आहे. जशी आई नेहमी वारंवार मुलांना जाताना, बाहेर जाताना आठवण करते, बघ बाबा तुझं पॉकेट घेतलं. अगं घेतलं मी काय लहान आहे का आता, तरी पण बघ ना राजा असं काय करतो, अरे बघ ना त्यात पास आहे का बघ बाबा, पैसे आहेत का बघ. तीच करते इथे माऊली आपली, किती काय करते, वारंवार आपल्याला सारखं सांगते की बघ राजा यशस्वी व्हायचं आहे, जीवनामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर विवेक अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेव, तुला संग्रह करायचा आहे, तू उत्तम माणूस आहेस, तुला तुझा उत्तम प्रकारचा प्रपंच करायचा आहे, उत्तम प्रकारचा समूह करायचा आहे, तर तुला राजकारण करावंच लागणार. पण खुनसी करू नको, घातकी राजकारण करू नकोस, विवेकानं वाग. विवेक म्हणजे अनेक हे जे आध्यात्मिक राजकारण आहे, लोकसंग्रह एकत्र ठेवण्यासाठी. कारण वेगळ्या पातळीतली माणसं आहेत, वेगळ्या जातीतली माणसं आहेत, वेगळ्या विचारातली माणसं आहेत, वेगळ्या क्षेत्रातली माणसं आहेत. ह्या सगळ्यांना एकत्र जर जुळवायचं असेल, ठेवायचं असेल आणि त्यांच्याकडून काहीतरी कार्य करून घ्यायचं असेल तर त्या प्रमुखाला वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या लुप्त्या कराव्याच लागतात. सुवर्ण महोत्सव साजरा करायचा असेल आणि गुरूंचा सुवर्ण महोत्सव एक कारण झालं, संप्रदायाला संघटित करायचं आहे. संप्रदायामध्ये आलेली मरगळ झटकून टाकायचे आणि हा समुदाय परत एकजीव करायचा आहे, परत त्याच्यात जोश आणायचा आहे, जो मानायचा आहे. तर तुमच्या स्वामींनी लावली ना स्पर्धा की ज्या जिल्ह्यामध्ये प्रवचन दर्शन सोहळा असेल त्यांनी काय केलं पाहिजे की नवीन लोक किती आले, जुने भक्त जे आहेत ते किती उपस्थित होते, तिथे रक्तदात्यांसाठी ब्लड इन नीड जे आहे, ह्या ब्लड इन नीडच्या युवकांनी काम केलं का, हेतू काय, की त्या निमित्तानं जे युवकांशी आपण फटकून वागतोय, युवक आपला नाहीच आहे असं समजून वागतोय, त्यांच्याजवळ जावं लागेल, त्या युवकांना तुम्हाला घ्यावं लागेल जोडून. प्रचार प्रसार झाला, लोक जादा वाढले तर मार्क एवढे देऊ, त्यामुळे महिला वर्गाला आपल्याला जवळ घ्यावं लागेल, समजून सांगावं लागेल, ताई आपले गुरु येतात,
त्याचा प्रचार करायला बाहेर पडलं पाहिजे ना. आज काही जण विचारतच नाहीत त्यांना, त्या म्हणतात जाऊ दे आम्हाला काय करायचं आहे. पण या निमित्तानं मार्क मिळणार आहेत. या निमित्तानं का होईना महिला वर्गाशी सुसंवाद होईल, त्यामुळे संप्रदाय परत एकजीव होईल. त्या महिलांमध्ये आलेली मरगळ निघून जाईल, युवकांमध्ये आलेली मरगळ निघून जाईल. त्यानंतर प्रत्येकाला जवळ केल्याशिवाय, जवळ घेतल्याशिवाय हे सामुदायिक काम होणार नाही. मग ते सामुदायिक काम करून संप्रदायामध्ये जोश आणण्यासाठी स्वामींनी 100 मार्काचा पेपर ठेवला प्रवचन दर्शन सोहळ्यासाठी. आणि प्रवचन दर्शन सोहळा झाला की कुठल्या विषयाला किती मार्क दिले ते लिहितात आणि पटकन मेसेज पाठवून देतात, आणि तो सगळ्यांनाच. तर बाकीचे फोन करून सांगतात जिल्हाध्यक्षाला तुम्हाला एवढे मार्क मिळाले, छान हां, अभिनंदन अभिनंदन. मग जिल्हाध्यक्षाला पण वाटतं अरे वा आपल्याला मार्क मिळाले. पण ह्या विषयाला मिळाले नाहीत मार्क. हां, आपलं चुकलं ना. आपण ते युवकांना घ्यायला पाहिजे होतं. आपल्या जिल्ह्यात आहेत तसे युवक जनगणना करणारे, पण आपण गेलोच नाही त्यांच्याजवळ. नाही पण आता पुढे संधी मिळाली ना, माऊन दिली, नक्की आपण युवकांना घेऊ. हे राजकारण आहे, ते लक्षात घ्या. माऊलीनं आरंभलेलं राजकारण आहे. कशासाठी? तर हा वेगळ्या पातळीतला, वेगळ्या क्षेत्रातला घटक जो आहे, हा समुदाय माऊलीला एकत्र ठेवायचा. मग एकत्र ठेवायचं तर वेगवेगळ्या युक्त्या लुप्त्या करून तो संघटित कसा होईल, कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यात संघर्ष कसा नाही होणार, हे नीट समजलं पाहिजे. आणि सगळ्यांना एकमेकाच्या मदतीची गरज आहे याची जाणीव करून देता आली पाहिजे. एवढा विवेक जर तुमच्यामध्ये असला तर तुम्ही लीडरशिप करू शकता, नाही तर नाही करता येणार. प्रवचन दर्शन सोहळे सगळेच करतायत, पण प्रवचन दर्शन सोहळ्यामधून काय नेमकं आपल्याला घेता आलं पाहिजे, तर लोक कसे संघटित होतील, आहे जुना संप्रदाय त्याच्यात एकता कशी येईल. आता काय झालं की सगळ्यांना मेसेज जात असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातला युवकांपासून महिलांपासून अगदी आबालवृद्धापर्यंत पेटून उठला आहे. आपल्याला स्वामींच्या वाढदिवसाच्या दिवशी बक्षीस स्वामींच्या हातून मिळवणार म्हणजे मिळवणार. मिळवलं काही जणांनी. त्यासाठी जे युक्त्यालुप्त्या करतात त्याला राजकारण म्हणतात. पण ते राजकारण करताना विवेक बुद्धी शाबूत ठेवून ते करावं लागतं. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की प्रमुखानं नेहमी विवेकानं जगलं पाहिजे. ताईनं सांगितलं मगाशी दृष्टांत छान सांगितलं एकदम, की त्यानं संपत्ती नाही मागितलं, त्यानं ज्ञान मागितलं. आणि त्यामुळे तो काय झाला, राजाचाही गुरु झाला, राजगुरू झाला उत्तराधिकार झाल्यामुळे. आणि यानं फक्त काही होऊन मुद्रा मागितल्या, त्या मुद्रांनी काय केलं, नाश केला. जिथे संपत्ती येते, ज्यावेळी आपण शेण आणतो तिथं वाळवी येतेच ना. याचा अर्थ संपत्ती मागायची नाही असं नाही, आवश्यक तेवढी बस. म्हणून जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर विवेक नावाची शक्ती जेवढी आपल्याकडे जादा असेल तेवढं आपण विकसित होणार. त्या आपण जरी महंत नसलो शाब्दिकदृष्ट्या तर लोकसंग्रह करणारे आपण लीडरच आहोत. आपलं कुटुंब चालवतोय, 4-5 लोकांना आपण एकत्र ठेवलेलं आहे. आणि एक गुन्ह्या गोविंदानं काही जणांना 4 माणसं पण सांभाळता येत नाही. बायकोचं तोंड इकडे असतं, मुलं ऐकतच नाही, मुलांना काय चाललं ते बापाचं पसंतच नसतं. का तर 4-5 लोकांचं पण कंट्रोलिंग करता येत नाही, स्वतःचं कंट्रोलिंग करता येत नाही, म्हणून व्यसनाधीन होतो. म्हणून विवेक वाढवा. मी ह्याच्यातून काय सांगेन, भले तुम्हाला फार मोठा लोकसंग्रह नाही करता आला, किमान आपलं कुटुंब सांभाळता आलं उत्तम प्रकारचं, मुलांवर संस्कार केलेत, मुलांना आज्ञाधारक बनवलं, मुलांना उच्च कोटीचं शिक्षण दिलं, उच्च कोटीचे संस्कार दिलेत, तरी आपण जिंकलो म्हणून समजा. अध्यात्म त्याच्यासाठीच यायचं की सुचारूपणे आपल्याला प्रपंच करता आला पाहिजे आणि अतिशय सुसूत्र परमार्थ करता आला पाहिजे. आणि हे दोन्ही आपल्याला करण्यासाठी विवेकाची अत्यंत आवश्यकता आहे. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी भरपूर झालं. मग हा विवेक कुठे मिळणार आहे, गुरुचरणी ठेविता भाव. गुरुचरणावर जर भाव असला तर गुरूंचं ऐकणार, आणि मग गुरुनी जे सांगितलेली साधना ती सोडणार नाही, कारण ही साधनाच आपल्याला विवेक निर्माण करून देते. म्हणून दररोज 10 मिनटं वेळ काढायचा म्हणजे काढायचा. आणि ज्याला कानात सांगितलं त्याने कानातला मंत्र म्हणायचा, ज्यांना उपासना मंत्र सांगितलं त्याने उपासना मंत्र म्हणायचा.
पण म्हणायचा म्हणजे म्हणायचा कोणत्याही परिस्थितीत, आणि तो इथून म्हणायचा. स्वामींनी सांगितले म्हणून नाही, माझा तो ध्यास आहे असं समजून केला तर विवेक आपल्यामध्ये अत्यंत जागृत होईल आणि आपण यशस्वी होणार, अत्यंत जीवनामध्ये यशस्वी होणार. तेव्हा असेच यशस्वी व्हा म्हणून मी आशीर्वाद देऊन आपली इथे रजा घेतो. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की